आज आपण मस्त अशा उपवासाच्या खुसखुशीत बटाट्याच्या पापड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। ह्या पापड्या खायला एकदम छान खुसखुशीत लागतात आणि करायलाही एकदम सोप्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आणि आता यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। आता यातच 1 चमचा लाल तिखट घालायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं। आता या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची। तर इथे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली आहे। आता यामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे। आता यामध्ये साबुदाणा टाकला की उकडलेले बटाटे इथं मी अशा पद्धतीने हे खिसून घेतलेले आहेत। तर इथे अर्धा किलो बटाटे घेतले आहेत। आता हे ह्यामध्येच घालायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हा बटाटा व्यवस्थित ह्यात फोडत मिक्स करत करत हे छान घट्ट होत आलेलं आहे। तर पळीच्या साहाय्याने असा ह्याच्यातला बटाटा फोडून घ्यायचा। असे छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं इथे शिजवून घ्यायचं। आता इथे हे मध्यम आचेवर 15 मिनिटं छान असं शिजलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि आता हा पेपर घेताना हा फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा आणि झटकून ठेवून याच्यावर पळीपापड्या करून घ्यायच्या। याला तेल वगैरे काही लावायचं नाही। तर इथे सर्व पापड्या करून झालेल्या आहेत। आता ह्या 2 दिवस कडक उन्हात वाळून द्यायच्या। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 दिवस मी पापड्या छान अशा कडक उन्हात वाळून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण तळून बघूयात। तर इथे कढईत तेल गरम करून घेतलंय। आता ह्या पापड्या यात तळून घ्यायच्या। तर तुम्ही पाहू शकता छान अशा तळल्या जातात, फुलतायत, मस्त खुसखुशीत लागतात। अशाच पद्धतीने आता सर्व पापड्या तळून घेऊयात। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा पापड्या तळून झाल्यात। तर आता एक पापडी तोडून दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा खुसखुशीत अशा पापड्या झाल्यात आणि चवीलाही तितक्या छान लागत आहेत। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।